हसवणारा. मला भेटलास त्या आधीपासून, अगदी लहानपणापासूनच. धन्यवाद तात्यासाहेब. तात्यासाहेब केळकरांना एवढे मोठे प्रकांड पंडित का म्हणतात हे आताच्या व्याख्यानावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. गेल्या वर्षीच्या घटना कायद्याची इत्यंभूत माहिती अत्यंत सुंदरपणे त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. तरीही कुणालाही काही शंका असल्यास ते आता विचारू शकता. बोला सर, आपण घटना कायदा स्वीकारावा की स्वीकारू नये? स्वीकारू नये पण राबवावा. स्वीकारू नये पण म्हणता, राबवावा पण म्हणता. जरा विस्तृतपणे समजवाल का? हो हो नक्कीच. त्याची काही गरज नाहीये तात्यासाहेब. बाळ ज्याचं उत्तर समजेल ना असेच प्रश्न विचारा. ठीक आहे. सध्या पुण्याच्या मंडईत अंजिराचा काय भाव चाललाय? बाळ पुरुषोत्तम, नंतर मला कार्यालयातून भेट. कार्यालयात कशाला सर? इथे सांगितलं तरी चालेल. पुरुषोत्तम, ठीक आहे. माफ कर हा तात्यासाहेब, जरा आगाऊ होतो. अहो माफी कसली मोठी गंमत आणली त्यानं. वल्ली दिसतोय. या मागे वा, मागे वा. या मागे वा. तुम्हाला सांगितलं ना मागे वा. मागे बाजूला बाजूला वा. थांबायचे. काय रे जब्बार, काय झालं एवढ्या तातडीने बोलून घेतलंस? डॉक्टर प्रयागाला बोलायचंय तुमच्याशी. अरे हो, पण काय झालंय काय? चला आयसीयूत जायचंय आपल्याला. बरं. या. काय झालं शिरीष? क्रिटिकल आहे बाई. अरे मगाशी मी घरी गेले तेव्हा तर स्टेबल होता. आम्हालाही तेच कळत नाहीये. म्हणजे औषधं सगळी तीच चालू आहे पण अचानक त्यांनी रिस्पॉन्स देणंच थांबवलंय. एक एक ऑर्गन फेल होत चाललंय. जब्बार, सगळ्या नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना कळवायला हवं. ते मी बघतो बाई. कोण? नमस्कार साहेब, डॉक्टर जब्बार पटेल बोलतोय. हा. भाई जरा सिरियस आहेत. सुनीताबाईंनी सांगितलं सगळ्यांना कळवा. मी प्रयागमधूनच बोलतोय. अरे बापरे. नाही, सुनीताबाई बरे आहेत. रात्री इथे कार्यक्रम आहे. कार्यक्रम झाल्यावर लगेच निघतो. भक्ती जब्बार बोलतोय. अरे बापरे, कधी? ऑल ऑर्गनचा फेलिंग ना. मी निघते. रमाकांत, जब्बार काय रे हे? काल रात्री फोन केला तेव्हा भाईची तब्येत स्टेबल आहे म्हणून सांगितलं आणि आता अचानक. काल रात्रीपासूनच सिंक व्हायला लागलेत. एक एक ऑर्गन फेल होतोय. डॉक्टर प्रयाग काय म्हणतायत? काही आशा नाही. उमाकांत नाही आला? तो काय बसलाय? काय रे? काय आता? मी बरी आहे रमाकांत, काळजी करू नकोस.
जेव्हा आपल्या हातात काहीच नसतं तेव्हा शांत राहण्याखेरीज दुसरा कुठलाच पर्याय उरत नाही. बघ सर, काय ते सगळं देवावर सोडायचं. रमा, शांत होऊन बोल. आई जगदंबेची शपथ, हिंदवी स्वराज्यासाठी आम्ही प्राणपणाने लढू. दादा, हा पुन्हा चुकीचं बोलला. तुला किती वेळा सांगू? प्राणपणाने नाही रे, प्राणपणाने. बर, हिंदवी स्वराज्यासाठी कशाला आवाज जेव्हा नुसता स्वराज्य म्हण की. पुरुषा, एकसारख्या चुका नको हा काढू. शिवाजी कोण आहे, तू का मी? बाबूल, वर ये, पुष्कळ झाला खेळ. मासाहेब, आता माघार घेणे नाही, आधी लगीन कोंडाण्याचं. बोल, हिंदवी स्वराज्यासाठी प्राणपणाने लढू. बरोबर आहे ना? पुढे बोल. अहो, तुम्ही तरी समजावून सांगा ना बाबूलला. वाडीतल्या पोरांबरोबर दिवसभर खेळत असतो, अभ्यास मुळीच करत नाही. करेल, बुद्धिमान आहे तो. तोही शिकेल आणि इतरांनाही शिकवेल. पाहशील तू. तुम्हाला ना तसली काळजीच नाहीये. कशाला करायची काळजी? त्याचं आयुष्य आनंदात जाणार आहे. मी पाहिली त्याची पत्रिका. तुम्ही आणि तुमचं भविष्य. बाबूल, माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब बाबूल, असेपर्यंत. आता तू वर येतोस का मी येऊ खाली? आलो आलो. महाराज, आपली परवानगी असल्यास आम्ही माईगडावर जाऊन येऊ. जरूर जा. नाही गेलात तर मासाहेबांचा धपाटा खाल. आम्ही आलोच. चला रे. अहो, तुम्ही शांत व्हा. कशाला बोलवलं मासाहेब? बाबूल, तुझी नाटकं आवर बर का, नाहीतर रट्ट्याच घालीन बघ पाठीत. काही अभ्यास वगैरे आहे की नाही? आत्ता एवढे तानाजी मरतील, मग आलोच आम्ही. अरे वा, सिंहगडावरचं नाटक आहे का? मग शिवाजी महाराज कोण आहेत? कामतांचा बाळू. त्याला ते हिंदवी स्वराज्य म्हणायला खूप आवडतं ना. शिवाय तलवार सुद्धा त्याची स्वतःची बाबा. आणि मग तुम्ही कोण आहात? आम्ही तानाजी. 3 तानाजी. मावळे व्हायला आम्ही साफ नकार दिलाय. म्हटलं मरायचं तर तानाजी म्हणून मरू. बरं बरं, पळा आता, नाहीतर महाराज रागवतील. मुजरा सरकार. मुजरा मुजरा. अहो, मुजरा काय? हो, एका अक्षराने नाही बोललात तुम्ही त्यांना काही. अगं, इतिहासाचाच अभ्यास चाललाय त्यांचा, पण त्यांच्या पद्धतीने. मी सांगतो, हा मुलगा जन्मभर त्याला आनंद वाटेल तेच करणार आहे आणि दुसऱ्यांनाही आनंद देणार आहे. बघशील तू. मी मात्र नसेन पाहायला. अहो, काहीतरी काय बोलताय तुम्ही? आजवर माझं कुठलंही भविष्य चुकीचं ठरलंय का? मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. भरल्या घरात अगं, काहीतरी शुभ बोलत राहायचं. जरा सांभाळून, पायऱ्या सांभाळा. साहेब, कुठे ठेवू? इथे ठेवा. हा, असं. पुरुषा, ए पुरुषा, पुरुषोत्तम. अहो, हे काय? पेटी आहे ना एक आपल्याकडे. पण ही जास्त चांगली आहे. पुरुषोत्तम, आहा, हे बघ. भाज्याची पेटी माझ्यासाठी. मग विकत आणली? 150 रुपयाला. 150? अहो, एवढ्यात माझा 2 महिन्याचा घरखर्च भागला असता. अहो, काय गरज होती एवढ्या सगळ्याची? अगं, त्या दिवशी तू ऐकायला होतोस याचं पेटी वादन. आपली ती 22 रुपयांची पेटी आहे, पण अशी पेटी वाजवली आहे ना. कार्यक्रमाला बालगंधर्व उपस्थित होते. त्यांनी पाठ थोपटली याची. काय सांगता? मग तेव्हाच मी संकल्प सोडला, पुरुषोत्तम साठी महागातली पेटी आणायची. अगं, गोविंदराव टेंबे जन्माला आलेत आपल्याकडे. काहीतरी काय बाबा, गोविंदराव किती मोठे आहेत. अरे, आदर्श नेहमी मोठाच असावा पुरुषोत्तम, तरच माणूस कुठेतरी पोचतो. यांचे शब्द कधी खोटे नाही होत बाळा. वाजव. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा, नाही पास झालं पेटीवादन. पुण्याला जायला निघतोयस ना? नाही मी बोलत नाथा. अरे बाबू, डबा भरला, लवकर निघ. अरे बाबू, मी काय म्हणतीये? गोविंदराव टेंब्यांची आई तुझ्या इतकी प्रेमळ असती ना तर ते पेटीवाले नव्हता डबेवाले झाले असते. आता तुम्ही नका सामील होऊ याच्या फाजीलपणात.
तिकडे उमाकांत वाट बघत असेल. दिवाडकरांच्या घरात पुण्याला कसा राहत असेल देव जाणे. ए बाबू निघ रे लवकर, गाडी चुकेल तुझी. गाडी कशी चुकेल तिला सगळी स्टेशन पाठ असतात. विनोद पुढे जा लवकर. बरं ऐक ना, हं, खाणेबल काय? पोहे केलेत मी खाणेबल विचारलं. उमाकांतला आवडतात पोहे. परवा म्हणत होता दिवाडकरांच्या घरच्या पोह्यांना तुझ्या हातच्या पोह्यांची सर नाही म्हणून. तू पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारलंस तर तो तरी दुसरं काय सांगणार. आज त्याच्या फॅक्टरीला सुट्टी आहे. चांगलं दिवाडकरांच्या घरातलं गरमागरम जेवला असता. नाही आबा, आईच्या हातच्या थंडगार पोह्यांची सर दुसऱ्या कुठल्याच जेवणाला येणार नाही. हो की नाही आई? मी ते गरमागरम जेवण जेवेन, पण उम्याला थंडगार पोहे भरविनच. बाबूल निघतोयस ना आता? निघतो. सावकाश. येतो. नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत. राहू दे. मी आईला सांगितलं तो डबा चाटून पुसून खाल्लाच ते. अरे चांगले झाले, पण गार आहे. मी काकूंना गरम करायला सांगू का? काकू, वेडा आहेस का? उगाच कशाला छळतो रे मला भाई. अरे ती कोण होती? कोण? एक मुलगी डोकावून गेली आता. अच्छा ती सुंदर आहे. वाव म्या, पुण्यात येऊन तुझी नजर भलती सुधारलेली दिसते. अरे तसं नाहीये, तिचं नाव सुंदर आहे. दिवाडकर काकांची मुलगी आहे ती. हा, अच्छा. ही सुंदर. लहानपणी बघितल्याचं आठवते तिला. एवढी झाली. तिच्या लग्नाचं बघतायत आता. हो, पण दुसऱ्या कुणाशी लग्न करायला नाही म्हणते. मग कोणाशी करायचं रे लग्न? तुझ्याशी. नाही, तिने तुला कधी पाहिलं ते मला माहित नाही, पण परवा ती तिच्या बाबांना सांगत होती तेव्हा मी ऐकलं. उम्या, मला आता लग्न बिग्नच करायचं नाही. का? अरे का काय, मला नाटकात काम करायचं, गाणं शिकायचंय. अभ्यास तरी पूर्ण होऊ दे. आणि तू कुठला लवकर संपायला डोक्यावरून चाललाय माझ्या. तू खा. Love is my sin, and I hear virtue. Hate of my sin, grounded on sinful love. ग्रामीण म्हणजे जमीन दोस्त, म्हणजे प्रेमाबाई आडवा झाला तरी चालेल असं काहीतरी. Mind compared. नीट सांग. Mr. Joshi, येस सर. could you please tell me what Shakespeare means? सांग. ग्राउंडेड म्हणजे प्रेम करून आडवं होण्यात खरी गंमत आहे. Rubbish. आय एम सॉरी सर. अरे मी गंमत मस्करी हो केली. का? तू गंमत केलीस, पण मला What does Shakespeare mean? विल्यम सर. Yes, of course. What does he mean when he says, love is my sin? विल्यम शेक्सपियर असे म्हणतो याचे In कारण. English, please. अरे बापरे. Shakespeare says love is my sin because he is extremely sincere, I think. Nonsense. Yes? Now I know, sir. William says Shakespeare is my sin because the bell is rung and तुमचा तास संपलाय, sir. Smart man. I know. Next time, we shall start with your answer. As you wish, sir. Class, can anyone tell me why Shakespeare says love is my sin? तू सांग ना पांड्या. अरे how should I know? Go ask Shakespeare. काय चाललंय देशपांडे? काय नाही करा, सॉरी. वर्गात अशी प्रोफेसरांची टिंगल करण्यापेक्षा तुम्ही विनोदी लेखक का नाही होत? आय एम रिअली सॉरी, सर. काही सांगू नका. मी परवाचा तुमचा धनुर्धारी मधला लेख वाचलाय. हो. उत्तम जमलाय. अहो, तुम्ही उत्कृष्ट विनोदी लेखक होऊ शकाल. थँक्यू, सर. पण वकिलीचा अभ्यास करणाऱ्यानं विनोदी लेख लिहिणं हा रिकामपणचा उद्योग नव्हे का? म्हणजे एखाद्या वृक्ष प्राध्यापकाने कविता करण्यासारखा. हो. आय एम राईट. सांगायचं ना मंग्या आलाय. मंग्या म्हणजे
प्राध्यापक मंगेश राज्याध्यक्ष सर आले. बाहेर एवढी मोठी पाटी, कुत्र्यांपासून सावधान. मला वाटलं की असं अल्सेशन जातीचं कुत्र. कसलं काय होतं एवढूच. तुला सांगतो खरा विद्यार्थीचा बाप. तो मागे ए, थांब रे जरा. तो असा येऊन, हा. पटकन निघायचं. अरे माझं पुस्तक दे ना. मिस्टर देशपांडे सर, माझं लायब्ररीत जरा काम आहे. 2 मिनिटं इकडे या. येस सर. तुमचे वर्गातले किस्से मला राजाध्यक्षांनी सांगितले. सर, मी तुमची नक्कल नव्हतो करत, खरंच. प्राध्यापकांनी कविता करणं हा रिकामपणाचा उद्योग आहे असं म्हणालात तुम्ही. चूक झाली सर. मग या चुकीला शिक्षा मिळालीच पाहिजे. सर, कुठलीही शिक्षा चालेल, फक्त माझ्या शराब कळवू शडप. नका. या प्रेमकवितेला चाल द्या. कविता ह्या वृक्ष प्राध्यापकानं केली आहे. कशी काय? म्हणजे छानच आहे, पण मला कशी काय जमेल? म्हणजे नो एक्सक्युजेस. तुम्ही गाण्यांना चाली देता असं कळलंय मला. हो. मी प्रयत्न करतो. थँक्यू. कोणी नको आणि काही नको हे तुम्ही लिहिलं? व्हॉट यू मीन? प्रेम कविता मी फक्त वर्गात शिकवतो असं वाटलं तुम्हाला? छे. देवता तू कधी हृदय जिते अर्पिले हे होऊन बद्धांनी. नाही, छानच आहे. वाट भरत गे हा फुफाटा. मर्डेकर प्रेमा पडलेत का? चल. कोणी नको काही नको. कोणी नको काही नको देवता तू एकली हृदय जीते अर्पिले हृदय जीते अर्पिले. बाबूल, हा, हे काय ऐकते मी मगापासून? कोणी नको काही नको. अगं होमवर्क दिलंय कॉलेजात. हे बघ. हे असलं हो हृदय बिदय. हो. एवढी काय अडाणी नको समजूस ना मला. वकील होऊन कोर्टात उभा राहणार आहेस का तमाशाच्या बोर्डावर? अगं कोर्टात तरी काय तमाशाच असतो की? कर तू माझी चेष्टा. कॉलेजचा निकाल येऊ दे, बघते मी. हृदय जीते हृदय. काय रे हृदय हृदय कुणाच्या भावना या? अहो प्रोफेसर मर्ढेकरांच्या. तुम्हाला काय वाटलं? माझ्या? असायला हरकत नाहीत. काही काय आबा. मला सांग, हा. दिवाडकरांच्या सुंदरला पाहिलंयस का तू इतक्यात? हो. गेल्या महिन्यात उम्याला थंडगार पोहे नव्हते का नेले, तेव्हा होती तिथे ती. तुझ्यासाठी स्थळ म्हणून चांगली वाटते. नाकी डोळी नीटस, चांगला स्वभाव. तुला काय वाटतं? मला आबा एवढ्यात लग्नच करायचं नाहीये. म्हणजे माझं शिक्षण तरी पूर्ण होऊ दे ना. दिवाडकरांना शब्द दिलाय मी. आणि शिक्षण काय लग्नानंतर होईल की पुरं? हो, पण आबा. बघ बाबा, अहो, काय झालं? एवढ्यात काही लग्नाचं मनात नाही त्याच्या. ऐकलं मी. मला काय वाटतंय, सुंदर त्याच्यासाठी एकदम योग्य स्थळ आहे. तुम्ही कळवून टाका दिवाळकरांना. त्याच्या मनाविरुद्ध? अहो, मनाविरुद्ध वगैरे काय असतं? आणि लग्न म्हटलं ना तर सगळी मुलं नको नकोच म्हणत असतात. अहो, पुढे जाऊन तो खूप काय काय करणार आहे. अशात त्याला लग्नाच्या बिडीत अडकवणं नको वाटतं. तुम्ही दिलाय ना शब्द दिवाळकरांना, तेवढा पाळा. कोणी नको काही नको देवता तू एकली कोणी नको वाट भर गे हा फुफाटा पाय जाती पोळू
वाट भरगे हा फाटा पाय जाती ओढून सौंदर्य तुझे सावली सौंदर्य तुझे सावली सार्थ झाली चाली कोणी नको काही नको देवता तू एकली कोणी नको. वा वा मिस्टर देशपांडे, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. एक्सलंट चाल दिली आहे तुम्ही. थँक्यू सर. तुमच्यामुळे ही संधी मिळाली मला. पुढच्या आठवड्यात रेकॉर्डिंग करूया. रेकॉर्डिंग? ऑफकोर्स. साहेब यांना भेटायला कोणतरी उमाकांत म्हणून आलाय. सर, भाऊ आहे तो माझा. ओ पाठवा पाठवा. काय रे उमाकांत? दादा, आबांची तब्येत खूप खराब आहे, तू लवकर घरी चल. हो मिस्टर देशपांडे, प्लीज टेक केअर. अहो दिवाडकर आलेत. अरे पडा पडा पडा, उठू नका, आराम करा. कसं वाटतंय आता? बरं आहे दिवाडकर, मला क्षमा करा. कशासाठी? मी तुम्हाला शब्द दिला होता, सुंदरला सून करून घेईन, पण पुरुषाला इतकेच लग्न करायचं नाहीये. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही आधी बरे व्हा. अरे बाबूल, आत ये. आबा, उठू काय म्हणतो? आलास? हो. आबा, काय होतंय? ठीक आहे. मला एक अभंग ऐकवतोस का रे? अभंग? हो, ऐकवतो ना. आम्ही जातो आमच्या गाव ऐकव. आबा, तो कशासाठी? चांगला आनंदाचं काहीतरी गातो. नाही नाही, तोच ऐकव. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा. आता सो द्यावी दया तुमच्या, लागत से पाया, लागत से पाया तुमच्या, लागत से पाया. येता निज धामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल बोला वाणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी. राम आई सावरते हळूहळू. आम्हा भावंडांकडे पण बघायला हवंच ना. तो नेहमी म्हणायचा मी अल्पायुष्य आहे. दुर्दैवानं खरं ठरलं ते. आबांनी शब्द दिला होता तुम्हाला, सुंदरला सून करीन म्हणून. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, केवळ शब्द दिला म्हणून नको करूस. तुझ्या मनात असेल तरच कर. मनात नाही असं नाही, पण माझं कुठेच बसतान बसलेलं नाही. उगाच लग्न करून तुमच्या मुलीला अडचणीत आणायचं काही नव्हतं. अडचणीत वगैरे येणार नाही मी. हळूहळू सगळं येईल मार्गावर परत. तुमचं शिक्षण पूर्ण होईल, वकिली सुरू होईल. मी कसली तक्रार करणार नाही. पण मी तुम्हाला आवडलीच नसेल तर? नाही, तसं अजिबातच नाहीये. तुम्ही
आवडता मला. मी तयार आहे लग्नाला. हे बघ, शास्त्राप्रमाणे असं जर काही घरामध्ये झालं तर कार्य लगेच करावं लागतं. काय करूया? तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम चंद्रबलम तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगम स्मरामि कुर्यात् सदा मंगलम शुभ लग्न सावधान. वाईट झालं. हो ना, साधं टायफॉइडचं कारण झालं आणि आठवड्याभरात नवी नवरी गेली. दुर्दैव, दुसरं काय. ती मला मनापासून आवडली होती, पण तिला मात्र शेवटपर्यंत वाटत राहिलं असणार की आबांची शेवटची इच्छा म्हणून मी हे लग्न केलं. मी दिलं असतं तिला समजावून हळूहळू, पण काय हो, वेळच मिळाला नाही. नमस्कार सुनीता वहिनी. नमस्कार. ओळखलं का? नाही, काही पाहिल्याच आठवत नाही. नाही, पाहिलंच नाही. तुम्ही आपणास पहिल्यांदाच भेटतोय. मी पुरुषाचा फर्ग्युसनचा मित्र. अच्छा, तुम्हाला अडवलं नाही ना खाली कोणी? नाही, अडवलं. पण मग मी पुरुषांनी मला कॉलेजमध्ये दिलेलं नाव सांगितलं, मग सोडलं मला. भाईनी दिलेलं नाव? नाथा कामत. बसा ना, बसा. म्हणजे तुम्ही नंदू रेगे? हो. भाई नेहमी सांगायचं तुमच्याबद्दल. तुमचं काय ते वाक्य? बाबा रे, तुझं जग वेगळं, माझं जग वेगळं, तरीही प्रॉब्लेम सेम असतात. आयडेंटिकल. आय नो युअर फादर, युअर वाईफ, टेरिबल ट्रॅजेडी. तुला यातून बाहेर पडावं लागेल. तुझं गाणं ऐकलंय मी. तुझी एक छान मैफिल ठेवूया. ते भावगीतवाले, गणेशोत्सवात गाणारे, सगळ्यांची छुट्टी करून टाकशील. बाबा रे, लेट मी हँडल युअर प्रॉब्लेम्स ना. एकतर तू मला सारखं बाबा रे म्हणत जाऊ नकोस रे. सारखं आपलं वत्सा, तू किती अजाण आहेस हेच ऐकू येतं. आय एम सॉरी. आणि ते खांद्यावर पण हात नको न ठेवूस. नाही म्हणजे माझा खांदा म्हणजे काय फक्त शिवाजी महाराज किंवा थोरले बाजीराव यांनीच हात ठेवावा अशा लायकीचा असं मला अजिबात वाटत नाही. पण नको ना प्लीज. अरे, पुरुषा तू असा निघून का आलास तिकडनं? तो बरा आहे रे, पण खूप बोर करतो. परत आला. हो. अरे मित्रा, सॉरी. नाही, खरं म्हणजे मी सॉरी. मी फार उद्धटासारखा वागलो. इट्स ओके. पण मी तुला खरंच सांगतो, इतका उत्तम गातोस ना तू. कॉलेजातल्या सगळ्या पोरी जीव टाकतात तुझ्या गाण्यावर. आता सगळ्या पोरींनी त्याच्यावर जीव टाकला तर तुझं काय होणार? आय हॅव मोर दॅन आय कॅन हँडल. पण बाबा रे, ही नीड्स इट मोर. हो, पण ती पण जर का शरीर प्रधानसारखी निघाली तर काय? अरे अजाण बालका, तुला काय वाटलं? शरद यू टेस्ट मी? नो, आय मूव्ड ऑन. बाबा रे, तिचं जग वेगळं, माझं जग वेगळं. देशपांडे, कसला विचार करतोस तू? तुझ्या ओळखीत कुठे नोकरी आहे का बघ रे. आणि कॉलेज? कॉलेज बिलेज जाऊ दे. घरी आईचा चेहरा बघवत नाही. भावंडही लहान आहेत. घर चालवायचं म्हणजे प्रॉब्लेम आहे रे. तू सिरियसली गायला लागलास ना,
पाण्यासारखा पैसा येईल, मनी विल फ्लो. नुसतं दुःख करत बसण्यात काही पॉइंट नसतो रे. हॅव यू सीन श्यामा चित्रे? नाव कधी ऐकलं नाही रे. नो प्रॉब्लेम. शेक्सपियर सेज व्हॉट्स इन अ नेम. नावात काय आहे? शरयू गेली, श्यामा आली, लाईफ गोज ऑन. एकदम करेक्ट बोललास नंदू. हियर कम्स देशपांडे नंबर 2. क्या खबर है? खबर है लेकिन तुम्हारे लिए नहीं, पुरुषोत्तम के लिए है. अरे काय काय झालं रे वसंता? काही नाही, चांगली खबर आहे. अरे मुंबईचा एक नाटकाचा ग्रुप एकच प्याला करतोय. हा. त्यांचा भगीरथ गेलाय गावाला. ते विचारत होते तू करशील का म्हणून. येत्या शनिवारी प्रयोग आहे. बोल. अरे म्हणजे फक्त 2च दिवस उरलेत. 2 दिवस उरलेत तुझ्यासाठी. अरे अरे मला पण- खात्री आहे रे तू करशील. भगीरथाला जेवढी नाईट देणार आहेत ना तेवढीच मिळेल. मी शब्द दिलाय रे तू येशील म्हणून. अरे बाबा रे, मी पण शनिवारी येणार मुंबईला, एकच प्याला बघायला. माय स्वीट हार्ट लेडी प्रिन्सी विल ऑल्सो बी देअर. ती पण आहे या नाटकात. गुड जोक, गुड जोक. हा. सी यू. शिव काय रे? बरं मला एक सांगा तळीराम, बोला. या मदिरेचा नीतिमत्तेशी काय स्वरूपाचा संबंध वाटतो हो तुम्हाला? सांगतो. बसा भागीरथ बसा. भागीरथ वर बसा खुर्चीवर. सांगतो बघा. हा. मद्यपान हे नीतिमत्तेला खूप पोषक आहे. हो हो कसं कसं? सांगतो बघा कसं आहे. एक हं. मद्यपी कधीही खोटं बोलीत नाही. का? का? कारण रचून खोटं बोलणं त्याला जमतच नाही. 2, मद्यपी कधीच कुणाची चहाडी कुणाकडे करीत नाही. का? का? कारण काल काय घडलं हे त्याला आज आठवतच नाही. आणि 3, हा. तो कुणाचा कधीच विश्वासघात करीत नाही. का? कारण त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवीत नाही. असं बरं पुढे पुढे. पुढे आहे. चोरीच्या बाबतीत हा पट्टा तर अगदीच निरागस. असं आहे. बर कुठलीही गोष्ट कुणापासून अशी त्याला चोरून ठेवताच येत नाही हो. पटकन बोलून मोकळा होतो. हा म्हणजे चोरून पेलेली दारू सुद्धा त्याला रिचवता येत नाही. हे आता कळलं तुम्हाला. नमस्कार मामा. नमस्कार. अरे असू दे. ते भगिरीचं काम करतो त्या मुलाचं नाव काय? देशपांडे. कुठं आहे तो? ते मेकअप रूम मध्ये. बर बाकी बरं आहे ना? बरं आहे, बरं आहे. अरे वा पाय पडतो. उत्तम. मी आलोच कपडे बदलून. नमस्कार देशपांडे. अहो चिंतामणराव आपण. अरे नमस्कार करा. अहो, कुठला नाटक वेळा आपल्याला ओळखणार नाही. आपल्यासारखा थोर नट माझं नाटक बघायला आला, माझा विश्वासच बसत नाहीये. पहिलंच व्यावसायिक नाटक का? हो. वा. आणि इतर वेळी काय करता? मी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये BA च्या 2ऱ्या वर्षाला आहे. दुसऱ्या वर्षाला? हो. शाळेत बरेच वेळा नापास झालात की काय? नाही सगळ्यांनाच तसं वाटतं, पण मी आधी LLB केले आणि मग आता BA ला बसलोय. आणखीन काय काय करता? आणखीन गातो, पेटी वाजवतो, गाण्यांना चाली सुद्धा देतो. अरे वा हो. उत्तम. हा. आम्ही सुद्धा अशा हरवणारी नटांच्या शोधात आहोत. बरं. स्वतःची नाट्य कंपनी सुरू करतोय. हा. येणार का आमच्या कंपनीत? खरं बोलताय? अर्थात. आम्ही कशाला खोटं बोलू? नाही म्हणजे मी पुणे सोडून मुंबईला आलो आणि तुम्ही काम नाही म्हणालात तर. नाही म्हणजे तुमच्यावर अविश्वास असं नाही, पण घरची जबाबदारी हो माझ्यावर. आता घरचं सगळं विसरा आणि सरळ तालमीला या. हा. होय. नमस्कार करतो.
साहेब चहा आता पिऊन घ्या, पुन्हा पुन्हा गरम करायला लावू नका. जशी आज्ञा. एक्सक्यूज मी, कोण पाहिजे तुम्हाला? कोणी नाही. अहो ही स्टाफ रूम आहे. हो, वाचलं मी. तेवढी नक्कीच शिकलेली आहे. कोणाला भेटायचंय का तुम्हाला? नाही. बेल झाली की मी दुसरी बच्या वर्गावर जाणार आहे. मी दाखवू का तुम्हाला दुसरी बचा वर्ग? नको, सापडेल मला. अच्छा अच्छा, तुम्ही शिक्षिका म्हणून लागल्यात आजपासून ओरिएंटमध्ये. आता ह्या वयात मी विद्यार्थी म्हणून दुसरी बच्या वर्गावर नक्कीच जाणार नाही. आवडलं बरं का उत्तर. म्हणजे विनोद बुद्धी म्हणजे एकदम प्रखर. खाऊ मिस्टर लवकर गेले खाऊ तुमचे? काय करायचंय तुम्हाला? नाही, सॉरी म्हणायचं होतं. माझं लग्न झालेलं नाही आणि मी कुंकू लावत नाही. मी सुद्धा नाही, म्हणजे सध्या तरी माझं लग्न झालेलं नाही असं. आणि मी कुंकू लावायचा प्रश्नच उद्भवत नाहीये. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. काय? माझं नाव. तुमचं? नाही म्हणजे नसेल सांगायचं तर नका सांगू, काही जबरदस्ती नाहीये. पण काय आहे, आपण एकाच शाळेत शिक्षक आहोत म्हटल्यावर तुम्हाला नक्की कुठल्या नावाने हाक मारायची हे मला कळायला हवं ना. नाही म्हणजे मी तुम्हाला तसं आहो बाई अशी हाक मारूच शकतो. पण काय की अनेक अहो असतील तर मी नक्की कुठल्या अहोंना अहो म्हटलंय हे कसं कळणार? हो नाही, तसं अहोही काही वाईट नाही म्हणा. ठाकूर. सुनीता ठाकूर. सुनीता ठाकूर, छान. पण तुम्ही कुंकू का नाही लावत हो? मला नटायला आवडत नाही. नाही म्हणजे तशी नटायची फार काही आवश्यकताच नाहीये तुम्हाला. अहो मिस ठाकूर, अहो प्लीज डोंट गेट ऑफेंडेड. काय देशपांडे, तुम्हाला पण ना काही कळतच नाही कुठे काय बोलायचं ते. ठाकूर, सुनीता ठाकूर. तुझकडेच माझे लक्ष सारखे लागे, बांधिले तयाला गूढ काही अनुरागी, जी गूढ अप्सरा गीते नदी पाझरती, ती वाहत येती खाली वाऱ्यावरती, ऐकुनी तयांचे सूर मुके नवलाचे. वा वा वा, गोविंदाग्रज. भलतेच ग्रेट. कवितांची आवड दिसते तुम्हाला. आवड? कविता हा माझा श्वास आहे. हो ना. आणि नाटक? नाटक? हा, थोडंफार ना. थोडंफार तर थोडंफार. मी आपल्या शाळेकडून सत्तेचे गुलाम नावाचं नाटक बसवतोय. त्याच्यामध्ये क्षमा नावाची भूमिका आहे. तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही कराल क्षमा? खूप क्षमा याचना करावी लागणार असं दिसत आहे. साहेब. काय ठाकरे, आज वर्गात बसायचं नाही वाटतं? बसायचंय ना, पण मॅडम नको म्हणतात. कोणाचा तास चालू आहे? भूगोलाचा. नवीन मॅडम आहेत ठाकूर म्हणून, जाम खडूस आहेत. हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. म्हणजे म्हणजे काही नाही, पण आपण काय केलं? काही नाही, खरंच. बघा. हो.
उद्या मी ह्याच्यावरच प्रश्न विचारणार आहे. मे आय कमिंग मॅडम? काम असेल तर या. अहो कामाशिवाय काय येईल मी? बोला. या बाळ ठाकरेला तुम्ही सर्व वर्गाबाहेर काढलं? हो, आज फक्त वर्गाबाहेर काढले. पुढच्या वेळेत पट्टी बसेल. अहो का? म्हणजे असं काय केलं त्यानं? वर्गात काय चाललंय त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. वहीमध्ये काहीतरी चित्र काढत बसलेलं असतं. चित्र? हो. काय रे? हे बघा बघा. आली की काय छान. अहो हे व्यंगचित्र, पुढे व्यंगचित्रकार म्हणून नाव काढेल हा ठाकरे. हे बघा ठाकूर, आपल्याला मुलांच्या अंगच्या कलागुणांना उत्तेजन द्यायला हवं. भूगोलाच्या तासात वर्ग शिक्षिकेचं व्यंगचित्र काढायला मी उत्तेजन देऊ म्हणता? हो, निवडलेला विषय इतका सुंदर असेल तर चित्र काढावं असं वाटणारच ना. तुम्ही आता फाजीलपणा करताय ना देशपांडे. मी? हो तुम्ही. आणि तू प्रबोधनकारांना सांगणार आहे तुझे उद्योग. अहो नका सांगू, त्यांना काहीही इंटरेस्ट नाहीये व्यंगचित्र कलेत. तुम्ही बिघडवताय मुलांना. मी? हो तुम्ही. आणि तू पुढच्या वेळेस मुख्याध्यापकांकडे घेऊन जाणार आहे तुला. म्हणारे देशपांडे सर, देशपांडे सर, देशपांडे सर, देशपांडे. मी क्षमा करेन. मी काय केलं? अहो नाटकात काम करायचं ना, मी करेन. म्हणाले ठाकूर मॅडम, ठाकूर मॅडम, ठाकूर मॅडम. आता जेवणाचीच काळजी असेल तर तुम्ही आमच्या घरी येऊन राहा. तेही आम्हाला कबूल आहे, पण दादांनी असं सांगितलंय. लग्नानंतर सतत असं दादांचं ऐकत राहिला तर मला काहीच वॉइस राहणार नाही. ते काही नाही, माझंच ऐकलं पाहिजे. कुठेही जा, कोणी ना कोणी आमच्यावर दादागिरी चालवतच. अरे बाबा माझं पाठ आहे, मी मध्ये अभिनय करतोय. घ्या परत घ्या ते वाक्य. लग्नानंतर सतत असं दादांचं ऐकत राहिला तर मला काहीच वॉइस राहणार नाही. ते काही नाही, माझंच ऐकलं पाहिजे. कुठेही जा, कोणी ना कोणी दादागिरी. अरे पुढे सांग ना. सीन संपला, सीन संपला. हा अरे वा. मग पुढचा सीन माझी हो, नको नको, आज उत्तम झाली तालीम. आपण इथेच थांबूया. उद्या मात्र सगळ्यांचं सगळं पाठ पाहिजे माझ्या सकट. आता या तुम्ही, उद्या 4 वाजता भेटू आपण. ठीक आहे? हो. या आपण या. हो येतो. हो हो. चल मी तुला घरी सोडतो. ठाकूर काय? नाही काही नाही. अहो जरा थांबता येईल का? मी सोडेन नंतर तुम्हाला. या बसा. हो. काय? कुठं काय? मला थांबवलं कशाला? हा, कशी काय वाटते तालीम? अजून पाठांतर पक्क व्हायला हवंय सगळ्यांचं. हो ना. तुमच्या सकट. अहो डोंट वरी, प्रयोगापर्यंत स्वल्पविराम अर्धविराम सुद्धा पाठ असतील माझे. दिग्दर्शन कसं वाटतंय माझं? बरं आहे. म्हणजे हौशी लेवलच्या मानाने चांगलंच आहे. चांगलं आहे. चला, म्हणजे सर्टिफिकेट सुद्धा एका अत्यंत सुविद्य सुसंस्कृत घरातल्या अभिरुची उत्तम असलेल्या एका शिक्षिकेकडून मिळावं म्हणजे. आणि नाही मला नको, तुम्ही घ्या. मी हो? अजून काय ठाऊक आहे माझ्याविषयी? अजून अजून काय ठाऊक आहे?
हा, स्त्रीवादी आहात, स्वतंत्र आहात, राष्ट्रसेवा दलात होता, तिकडे बाबांकडून एक पै सुद्धा न घेता आपल्या स्वतःच्या पायावर खंबीर उभ्या आहात. बरीच माहिती गोळा केलीत माझ्याविषयी. हो. आता मी तुमच्याबद्दल सांगू? माझ्याबद्दल? गाण्याची आवड, नाटकाची आवड, शिवाय उत्तम लिहिता, साधा सरळ स्वभाव आणि आणखी एक, माझं ह्याच्या आधी एक लग्न झालं होतं, पण माझी पत्नी एका आठवड्यातच वारली. हो, मी ऐकलंय त्याविषयी. व्हेरी सॅड. कसं आहे, आपल्या प्रत्येकाच्या वाटेला दुःखाचा आणि आनंदाचा एक ठराविक कोटा असतो. त्यातला दुःखाचा कोटा लवकरात लवकर संपवून टाकावा, म्हणजे मग उरतो तो फक्त आनंदच आनंद. का हो, मी असं एकदम अलंकारिक वगैरे बोललो का? हो, थोडे. लेखक आहे ना. काय सांगायचं होतं? सांगतो ना, नाटकाचा प्रयोग झाल्यावर सांगतो. का? आताच सांगून टाका. आत्ता? उशीर किती झालाय, तुम्हाला घरी नाही का जायचं? हो. चला. नाटकानंतर सांगतो. हा, धन्यवाद. हे काय, तुमचा मेकअप काढून नाही का झाला अजून? बायकांना वेळ लागतो. अरे हो, तेही खरंच आहे म्हणा. छान झाला नाही आजचा प्रयोग? बरा झाला. तुम्ही एक वाक्य विसरलात. हो, पण कळलं तरी का कोणाला? पण तुम्ही मात्र अप्रतिम काम केलं तर. दिग्दर्शक बरा होता. चला निघूया. अहो, थांबा ना, घाई काय आहे? का? विसरलात? अहो, नाटक झालं की. हो. मग? अरे हो, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं मला. हा, काय आहे की? काय की, बरेच दिवस झाले आपण एकमेकांना भेटतो, आपले स्वभाव देखील जुळतात. जुळतात? तुमच्या सकट सगळ्यांना माझा स्वभाव स्ट्रिक्ट वाटतो आणि तुमचा त्या उलट. एक्झॅक्टली. ऑपोजिट्स अट्रॅक्ट. हे काय तुम्ही ऑपोजिट्स अट्रॅक्ट वगैरे म्हणताय? ठाकूर, आपण लग्न करूया? किती अरसिक आहेस तू. तू लग्नाचं मला या ग्रीन रूम मध्ये विचारतोयस? ह्यात काय रसिकपणा आहे? एक नट एका नटीला आपल्या मनातील भावना ग्रीन रूम मध्ये व्यक्त करून दाखवतोय, केवढं तरी ड्रामॅटिक आहे हे. खरंच. पण लग्न कशाला करायचं तुला? अहो, लग्न कशाला करतात ठाकूर? तेच मला कळत नाही. म्हणूनच लग्न ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. पण जर प्रेम बसलं तर काय करावं बरं माणसानी? आहे ना प्रेम, मग झालं तर. पक्क असेल तर सरळ एकत्र राहावं. हवाय कशाला लग्नाचं कृत्रिम बंधन? चला, म्हणजे प्रेम आहे एवढं नक्की. चला, म्हणजे उशिरा का होईना कळलं. चला, रूम बंद करायची वेळ झाली. अहो, एक ऐतिहासिक घटना घडते आता. अहो, नाटका करा चांगली, इतिहास कसं घडवताय?
मजबरी तयांचे प्रेम खरे, मजबरी तयांचे प्रेम खरे. चला जे पहिले जडले ते उरे, जे पहिले जडले ते उरे. आ आ सुप्रभात. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. आज काय एकदम सकाळी सकाळी दर्शन. होणारे सासरेही भेटायला आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. सुनीता, आधी सांगायचंच ना. या 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 ना, बसा. घरात थोडासा पसारा आहे. घर म्हटलं की पसारा आलाच. घर तसं लहान आहे आमचं. आई, अरे बाबू कोण आलंय रे? अगं सुनीता तू? आई हे सुनीताचे वडील. अगं बाई नमस्कार. नमस्कार. बसा हा तुम्ही, मी चहा टाकते. फक्त चहा? हा नाही नाही, पोहे पण करते चहा बरोबर. बसा तुम्ही. सुनीता म्हणत होती की तुम्ही तिला लग्नाबद्दल विचारलंय. हो म्हणजे लगेच नाही, थोडं सेटल झाल्यावरती. नाही नाही, लगेच करून टाका लग्न. सुनीताचा विचार बदलायच्या आत. असं का? बर. हो, तुम्ही तिला लग्नासाठी तयार केलं हीच मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणत होतो पुढच्या आठवड्यातच करून टाकू, पण ही काय नागपूरला जायचं म्हणते. हो ना. नागपूरहून आल्यावर मग करूया लग्न. हो नाही म्हणजे तेवढं थांबायची तयारी आहे आमची. शर्ट उलटा घातलाय का आपण? सुलटा करून येतो. या. पोह्याचं पण बघतो मी. पडलो. आई आई, कसा वाटतोय? ठीक आहे, थोडा वेंदळा वाटतोय. हो काय? यांना बघून मी जरा गांगरलोय. शर्ट सुलटा केला मी. बाबूल मी काय म्हणत होते, हा रत्नागिरीचा प्रवास झेपेसं वाटत नाही रे मला. मी नाही आले तर चालेल? अगं काही येऊ नकोस, नाहीतरी तिकडे काही समारंभ वगैरे नाहीये. सुनीताला ते सगळं नोंदणी पद्धतीनेच करायचंय. 5 मिनिटाचं काम आहे, 2 सह्या केल्या की झालं. बरं तर. अरे आली का आमची सुनबाई नागपूरहून सुखरूप? काय माहिती, काल रात्री आली असेल. मला वाटतं ट्रेन उशिराने होती. रात्री 1 वाजता पोहोचली असणार. 1 वाजता? आणि तू गेला नाहीस तिला आणायला? अगं एवढ्या रात्री कोण जाईल? कसा रे बाबूल तू? उठ उठ तिथून. अगं उठ लवकर. अरे आणि जा तिच्याकडे. अगं पण बघ ती सुखरूप तुला माहिती पोहोचली का नाही नाही. कोण आहे? तिने बॉम्ब कसा बनवला. रे बाबूल तू? हे सांगावं लागतं का सारखं सगळं? सारखं माझ्या मागे लागत जाऊ ती नको. बाई रात्रीला आपल्या 1 वाजता बॅगा घेऊन घरी होत कशी असते. पोहोचणार? ती लहान आहे त्या बघा आता. बिबट्या- अरे पण जातो. घ्या, आली तुमची सुखरूप सून. काय कसा झाला नागपूर दौरा? तुम्हाला स्टेशनवर घ्यायला आला नाहीस? कसं येणार? थंडी किती पडली होती. बस. एकही टॅक्सी नव्हती. बॅगा उचलून घरी चालत जावं लागलं मला. बघ. अगं बघ काय, त्यानिमित्ताने व्यायाम झाला की तिचा. अरे बाबू बरं तू संत्री आणलीस ना? काय ग हसायला काय झालंय? मला एकही कारण सापडत नाहीये तुझ्याशी लग्न करायचं. म्हणजे तू लग्न करणार नाहीयेस माझ्याशी? करणार नाही? इतका विचित्र आणि विक्षिप्त नवरा मिळवण्याचं भाग्य मी हातातनं जाऊन बरं देईन? हा म्हणजे करणार आहेस लग्न. संत्री विसरलीस ना? कठीण आहे खरंच. बाहेर ठेवलीये. तेच म्हटलं, माझी होणारी बायको संत्री कशी विसरेल? काय मला माहित असतं ना तुम्हीच आले असते. मी सांगितलं होतं त्याने याला. मला जरा सुद्धा अगं कल्पना. आई, तू बोलत काय उभी आहेस? एवढी नागपूरहून आली आहे, तिच्यासाठी चहा कर आणि हाई गरम करून आण. तुझ्यामुळे गार झाल्या. हो आणते. हा हा हा, काय गोड आहे ग. तुला हवंय? ऐक ना, आई म्हणत होती तिला रत्नागिरीला यायला जमणार नाही, तिचे गुडघे दुखतात ना. म्हणलं चालेल. आपण येणार आहात ना? ठाकूर, या घरात विनोद फक्त मी करायचा? नाही, मी खरंच विचारते. लक्षात आहे ना लग्न कधी येते? म्हणजे काय, पुढच्या शुक्रवारी आहे. माझं गुरुवारी आहे बघा. जमलं तर त्यालाही येऊन जा. हे बघ, मला गुरुवारच म्हणायचं होतं. मी बघत होतो तुला आठवतंय का नाही. धन्यवाद देशपांडे. लग्नाला या म्हणजे झालं. अगं म्हणजे काय, 3 दिवस अगोदरच पोहोचणार आहे. काहीही काम घेतलेलं नाहीये.
मजबरी तयार. गणे बघ रे कोण आलंय. काकू बघतो मी. हा अरे वसंता, तू तू काय करतोस इकडे? तुला सरप्राईज द्यायचं होतं. काल रात्री इकडे गाण्याची मैफिल करायची होती, तू आलाच नाहीस. अरे ते मी जरा अडकलो होतो. अरे वा, आलात. या या आत या. सुनीता, आले बरं का जावे बापू? अरे वा, नशीब आमचं. आता हा टोमणा कशासाठी ग? तू काल येणार होतास. रात्रभर तुझी वाट बघत बसलो होतो सगळे. अगं मी म्हणलं रजिस्टर मॅरेज आहे, काही तयारी वगैरे करायची नाही, मग घाई कसली ना? लग्नाला आलात, आभारी आहे. अगं रांगणेकर ग, रांगणेकर म्हणाले नवीन नाटकाचं वाचन यायलाच हवं. मी म्हंटल मला लग्नाला जायचंय, तर म्हणे लग्नाला कसलं जातोस, कॅन्सल करून टाक. मी म्हंटल माझंच लग्न आहे, तर म्हटले आदल्या दिवशी पोचलंच तरी बास आहे की. ते बरं झालं नाही वसंता, नाहीतर रांगणेकर म्हणाले असते आधी प्रयोग मग लग्न. बरं बरं, हातपाय धुवून घ्या, मी काहीतरी खायला करते गरम. अरे वा, पडवी फारच छान दिसते. जरा पाय मोकळे करू देतो. चल वसंता ये. हाड खिळखिळ झाली वसंता. अरे वा, व्यायामाची आवड दिसते जावई बापूंना. व्यायाम वगैरे काही नाही, सिगारेट ओढायला गेलेला आहे तो. अरे देवा, सिगारेट कसं ग होणार सुनीता तुझं? चल आईची झोप उडा. आधी मध्ये मलाही वारा घाल आली. काय वाजवते ती? मला समजलं की सांगतो तुला. ऐकलं का वसंता? ऐकलं ऐकलं. आता हे ऐक. क्या बात आहे. लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा. देखो निज भगिनी राम, देखो निज भगिनी राम, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, लग्नाला जातो मी, द्वारकापुरा जातो, द्वारकापुरा. वा वा अरे वसंता वा. आप्पा आले. आप्पा आले. आप्पा आले. आप्पा तुम्ही? देशपांडे, ओळख करून देतो. हे मॅरेज रजिस्ट्रार कुलकर्णी. नमस्कार. आणि हे आमचे मित्र तोरसकर, वकील आहेत. नमस्कार. कुलकर्णी, सह्या घेऊन टाका, पटापट घेऊन टाकतो. सह्या म्हणजे आजच लग्न? हो, आजच उरकून टाकू. अहो उद्याचा ना मुहूर्त. अगं आई, आपण ठरवतो मुहूर्त. ए सुनीता, आले आले, एवढी काय घाई आहे? अगं या उद्या कुलकर्णीच्या भाचीच्या मुलीचा बारस आहे. तो म्हणाला उद्या सकाळी येऊ का? मी म्हटलं उद्या कशाला, आजच करून टाकूया. काय इथं आमच्यापेक्षा बाकीचे सगळे विनोदी. मी जरा एक नवीन सदरा घालून येऊ का? अहो, कोणत्याही कायद्यात लिहिलेलं नाहीये की चांगला सदरा घालूनच लग्न करायचं असतं. अरे जाऊ दे ना, उकडताय किती. ए सुनीता, ये ग ये. आले रे, दूध ठेवलंय चहासाठी स्टोव्हवर. ते उतू जायच्या आधी या आणि सह्या करा पटापट. मी जाऊ का दुधाकडे? नको, थांबा. मुलीचं लग्न आहे ना तुमच्या. हो, चला पटापट सह्या घेऊन टाका. आता सुटका नाहीये तुझी. सुटायचंय कुणाला? लग्नम सुदिनं तदेव, ताराबलं चंद्रबलं तदेव, विद्याबलं शुभमंगल सावधान. झालं. आता आता काय झालं लग्न? पडा पाया. हो. सुखाने संसार करा, जगात नाव कमवा. नमस्कार करतो आई. सुखी राहा आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करा. हो. मी जाऊ का? दूध उतू जा, पळ पळ. पळ पळ. चांगल्या डोक्या लावलाव, यवनावलीचा वाचवलाव. तू गप्पा चोंबड्या. उद्या छान सत्यनारायण घालणार आहे मी. हा. जेवण बिवण अगदी रीतीप्रमाणे करू. मग आता चायचं तरी बघा. तू चल माझ्या मदतीला. चहाचं म्हणा म्हणे. चला. अरे उमाकांत, सख्या भावाच्या लग्नात उघडा उभा आहे. मग तू काय सुटा बुटात आहेस? मी कर्ज मला. चल वाजंत्री वाले. झालाय सगळा लग्न सोहळा. मंगल वा. सावधान. चला. चला. अरे तू म्हणलं तर जवळच आहे. हा काय हिता? अरे कधीपासून चालतोय आपण. कुठेही ते दुकान. एवढं चालायची सवयच नाही राहिली. हा का हिता आहे तुझा? अजून पुढे गेलं तर मुंबई लागेल. अहो काहीतरी काय गाडी दावा, एवढी जवळ आहे का मुंबई? रत्नागिरी पंडित नेहरूची सभा.
म्हणा सकाळीच इकडे पाहुणे आली नाही. हो 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 नमस्कार जावई बापू. नमस्कार. बसा बसा इकडे कुठे आहे? अहो नाही मी सिगरेट घ्यायला आलो. अहो सिगरेट घ्याव नंतर बसा. ठीक आहे बस रे. बापू शेठ ओळखलं का? अहो ठाकूर वकिलांचे जावई कालच लग्न लागलं म्हणे. हा. आम्ही दोघेही त्यांचेच पक्षकार बरं का. बर हे बापू शेठ तेगिष्टे आणि मी अण्णा कर्वे. नमस्कार. नमस्कार. बापू शेठ जावई नाटकात असतात म्हणे. काय बोलता काय? अहो तर ती रद्दी काढून बघा. 10 ठिकाणी फोटो खाली नाव लिहिलेलं सापडेल तुम्हाला. जावई बापू हा नट्यांबद्दल आम्ही हे जे काही ऐकले हा ते खरे का हो? हे जे म्हणजे वसतात बरं का जावई. साक्षीदार म्हणून कोर्टात नाव काढा. अहो हे जे काही म्हणजे हे हो कसलीच असतात काही मंडळी. अहो नाही हो असं काही नसतं. आम्ही आपलं विचारलं नुसतं. चहा आला आण रे पाहुणा दे चहा. अहो उकडते किती. अहो रत्नागिरी सुकडायचे. बर अहो मोठ्यात दिसणाऱ्याने बैलाच्या मुताची घाण येते असं म्हणून चालेल का? आणि रत्नागिरी जर थंड हवा असली तर त्या शिमला म्हटलं नसते का? काय पाहिजे रत्नागिरीच्या समस्त म्हैशी तुर्तास गाभण काय रे झंप्या. काढ ना. अरे किती काळा चहा. त्याचं काय आणणार? नाहीच म्हणाली. पहिली उधारी दिल्याशिवाय दूध काय देणार नाही. काय समजली? चल रे आणि पैसे? घेऊन ठेव. पैसे कसे करू नको. नारायणाची पूजाही घालावीच लागते. घे ग. आई का उगीच बळजबरी करतेस? अगं ती प्रसाद म्हणून देते तू शिरा म्हणून खा ना सुनीता. मी खाल्ला ना 2 बशा भरून बनवल्या राहिलं. बरं दे. घे. आमच्याकडे सुद्धा हल्ली असंच असतं. हो ना? हो. बरं देशपांडे तुम्ही व्यवसाय काय करता? मी गुळाच्या ढेपा विकतो. मस्करी करतात. जावई बापू वकील आहेत आमचे. हो का? मग प्रॅक्टिस कुठे करता तुम्ही? नाही करत हो. ते वकिलीची प्रॅक्टिस नाही करत, नाटकाची करतात. नाटकावर गप्पा मारायला आवडेल तुमच्या बरोबर. काय मग येतं का आज रात्री जेवायला? अहो नाही मला परवापासून माझ्या नाटकाच्या तालमी चालू होत आहेत. मला उद्या निघावंच लागेल हो. नाही ठीक आहे. विचार बदलला तर बघा. परवा लंडनहून काकांनी स्कॉचची बाटली आणली होती. तुम्ही आला असता तर उघडली असती. अरे वा. किती वाजता आलं तर चालेल? कधी या. काय वसंत काय मुहूर्त आहे का? एवढं प्रेमाने बोलवत आहे. उगाच मन कशाला मोडा. कंबर मोडू का? नाही हो नाही. तुमचा गैरसमज आहे. अहो सगळीच नाटकं नाही चांगली नसतात. तुमची तर सगळीच नाटकं चांगली असतात. अहो छेव. अहो माझ्या एका नाटकाला एक मित्र आला होता. प्रयोग संपल्यानंतर मला ग्रीन रूम मध्ये भेटला. मला म्हणाला नाटक अतिशय सुंदर होतं पण मध्येच काहीतरी पडल्याचा आवाज झाला. कोणी पडलं का हो? बरं. मी म्हणलं नाटक पडलं. अहो किती गंमत करता हो. अहो गंमत नाही खरंच ते नाटक फार वाईट होतं हो. हो वसंत चला चला आटपा घरी जायचंय. घे. अहो आत्ता घरी कसलं? घ्या की आणखीन एक. अहो अजून एखादा घेतला तर नाटकासारखा मी पडेन हो. चला चला संपवा. चेअर्स चेअर्स. बॉटम्स अप. चेअर्स. अरे तुझ्या कडकडतात पाऊस पडणार बहुतेक वसंता. पावसाचं सोड रे. पुरुषा तू लवकर आटोपता घेतलंस बघ. मला अजून एखादा चालला असता. का मस्त होती स्कॉच. अरे स्कॉच खूप भारी होती पण तो वकील किती बोर होता रे. बरोबर. हे बघ त्यालाही कळलं. त्याचा सोड रे. तू प्यायलाय. हे मला भूक लागली. जेवायचं काय बोल. सासरवाडीला मिळेल काहीतरी. आणि सुनीता काय थांबणार आहे जेवायला? डोंबल मी तिला जेवून झोपायला सांगितलं. अरे पण मग आपल्याला कोण वाटणार? आहे मिळालं जेवण. ए अरे चल 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 पाऊस आला रे. अरे चल चल चल. नेमकं घातलं मग पावसाने. हे पुढच्या हा भूक लागली आहे. अरे पाऊस थांबला की जाऊ घरी. नाही थांबला समजा तर ते थोडा वेळ वाट बघून येते जाऊ तिथं. कोण आहे रे तिथे शिंच्या? अहो काही नाही पाऊस आला म्हणून थांबलोय. अरे
काही वेळकाळ आहे की नाही? अरे जावई बापू, अरे अण्णा, हा, या 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 या. इथे कुठे बोलते तुम्ही? अहो काही नाही, त्या तोरसकर वकिलांकडे गेलो होतो, पाऊस आला म्हणून थांबलो आडोशाला. मग पाऊस थांबेपर्यंत बसा. या या बसा हो. बसा, इकडे बसा. हा बसा बसा बसा. अण्णा तुमची उगाच झोपमोड झाली. अहो डोंबलाची झोप लागली पाहिजे ना रात्रीची. घर खायला उठतो, रात्र रात्र जागा असतो कोकणा. आता एकदा मेलो की शांत झोप. अण्णा कोकणात वीज कधी येणार हो? कुणास ठाऊक. गोरे आहे तोर नाही. गोरे काय आणि काळे काय. रत्नागिरीला सगळे सारखेच. हा. आता नेहरू आला होता, भाषणे ठोकत होता, स्वातंत्र्य मिळवणार म्हणे. आमचे लोक धावले त्याला बघायला. पण रत्नागिरीस येऊन दाखवले नाहीत काय इतिहास. बाळ गंगाधर टिळक जन्माला आली ती खोली आणि खाण. अरे गंगाधर पण टिळकांना काय दृष्टांत झाला होता का स्वप्नात की तुझ्या बायकोच्या पोटी लोकमान्य जन्माला येणारे म्हणून? कुठली तरी खाट दाखवली आणि दिलं नाही ठोकून. ह्याच्यावरती टिळकांनी पहिल्यांदा चहा केले होते. अहो पुरावा काय. आणि नेहरू इथे आला ते, पण तुमचा गांधी जग फिरतोय पण रत्नागिरीस फारसा आला नाही. पक्का तो त्यास नेमके ठाऊ. इथे कुणाला त्याच्या पंचाचे आणि उपासाचे करू? हा, अहो इथे सगळे पंचवाले आणि त्याच्यापेक्षा उघडे. आणि उपासाचे म्हणाल तर निम्मे कोकण कायमचे उपाशी. हे नेहरू आणि गांधी स्वातंत्र्य घेऊन घेत आहेत. बसा आलो. स्वातंत्र्य राहिले दूर. मी तर म्हणतो तुमची वीज तरी कशाला आली हो या रत्नागिरीत? हा, अहो आता इथे काळो आहे तोच पण आहे. इथे झटपट प्रकाश पडला तर बघायचे काय? कोबडे पडलेल्या भिंती आणि गळती कवले बघायला वीज हो कशाला? आमचे दारी जे आपल्या अंतरात लपलेले आहेत तेच बरे. असो, घेता थोडीशी? नाही मी घेतच नाही ना. हो का? हा. मग त्या तोरसकर वकिलाकडे काय देवदर्शनाला गेला होता? अहो मला चालेल थोडीशी. अरे वसंत, ना मी थोडीशीच घे ना. कपरेशींचा तिकडे त्याच्या देव बोलली तर द्या. जा म्हणजे भांडार आलो. तर काय तिथं काय गेल्याची नजर बरोबर आहे. हा? काय पण अण्णा जीव मार. पास आली मग. हा? अरे काय चाललाय पोरकटपणा? पोरकटपणा काय त्यात? तुझं लग्न झालंय आता भाई. क्या ईशा पाहिल ना कोणीतरी म्हणायची चालच उरली नाहीये. कुठे चालली मराठी संस्कृती कोण जाणे. भाई बास झालं तुझं नाटक. ईशा पाहिल ना कोणीतरी. किती झालेलं आहे. काय झालं वहिनी हसताय? आमच्या लग्नाचा दिवस आठवला. आई अप्पा इतकी काळजी करत होते. वाटत होतं हा येतो का नाही. त्यावेळी तो रांगणेकरांच्या नाटक कंपनीत होता. तेव्हा नाट्यनिकेतन नाही की नाट्यनिकेतन. बरं नाही वाटत आहे का ग? मला बस, मळमळ बस. करते. लिंबू पाणी देऊ का ग? सुनीता अँड सुनीता सासू गुड इव्हनिंग. अरे बाबू ही अगं थांब का जरा, मला एक गुड न्यूज द्यायची आहे. तुला माहितीये रांगणेकर आज माझ्यावरती भलतेच खुश होते. ते मला म्हणाले तुला नाट्यनिकेतन सोडून दुसरीकडे कुठेही काम करायची गरजच नाहीये. हिला काय झालंय? अरे सकाळपासून उलट्या होतात रे तिला. तरी मी तिला सांगत होतो बाहेरचं काही खात जाऊ नकोस म्हणून. बाहेरचं? अरे जिभेवर तावाच नाही का तिचा.
हे बघ एक काम कर, कढीपत्त्याच्या रसात मध गोळवून दे तिला. जा. तुझी डॉक्टरे राहू दे बरं, आधी तिला डॉक्टरकडे घेऊन जा ग, सतीशकडे जाऊ दे लगेच. नाही, मी थोड्या वेळापूर्वीच फोन केला होता. मी उद्या सकाळी जाऊन येईन. याला म्हणतात हुशारी. अरे उद्या सकाळी जाऊ. आई, मी तिला स्वतःहून उद्या डॉक्टरांकडे घेऊन जातो बस. अरे पण बाबू, डू नॉट डिस्टर्ब. सुनीता, तुला ज्योत्स्नाबाई आठवतात? ज्योत्स्नाबाई भोळे ग, त्याने एका नायिकेचं काम करतात. परवा प्रयोगानंतर आपल्याला भेटल्या होत्या. तर त्या मला म्हणाल्या बालगंधर्व म्हणजे त्यांचं दैवत आहे. तर रांगणेकर म्हणाले बालगंधर्व म्हणजे भलतेच ग्रेट. अरे बाई ग, परत मी म्हणालो बालगंधर्वांच्या समोर मी स्वतः अरे बाबू, बाजाची ते पेटी बालगंधर्व- थांब का जरा, ऐक तर. मी त्यांना म्हणालो बालगंधर्वांच्या समोर मी लहानपणी बाजाची पेटी वाजवली 25 रुपयाची. तुला आठवते ती पेटी? आणि तुला तो राजोपाध्याय मास्तरांच्या क्लासचं गॅदरिंग आठवतंय का? अगं त्याच्यामध्ये बालगंधर्व अध्यक्षस्थानी होते. ते त्यांचं अध्यक्षस्थान सोडून असे मांडी घालून माझ्या समोर बसले ग. बालगंधर्वांच्या समोर त्यांच्याच नाटकातलं पद वाजवून दाखवायचं म्हणजे शिवाजी महाराजांना भवानी तलवार कशी चालवावी हे शिकवण्यासारखं नाही का? गेले. आई, सुनीता, काही व्हॅल्यू का नाही माझी? अरे या ना बाहेर. माझ्या गुड न्यूजचं कुणालाच काही नाहीये. वाह, देशपांडे, चहा घ्या. मातोश्री, गुड मॉर्निंग. कसं काय? वा, सुधारला की आमचा बाबूल. सकाळी जायचं लक्षात आहे तर तुझ्या. अगं म्हणजे काय, 10 बजावलं रांगणेकरांनी. 10 वाजता मीटिंग आहे महत्वाची माझी. रांगणेकर कुठून आले आता? कोकणातून. विनोद नकोत रे बाबूल, डॉक्टरकडे जाणार होतास ना तू. मला काय काढ भरली? अरे बाबा, सुनीताला बरं नाहीये, तिला घेऊन तू डॉक्टरकडे जाणार आहेस असं ठरलंय ना आपलं. अगं हो ग, मी विसरलोच की ग. हे असं महत्वाचं सगळं विसरतोच बघ तू. ते काही नाही, तुझं जाणं रद्द कर आणि सुनीताला घेऊन डॉक्टरकडे. एकदम रद्द अरे करणार. बाबूल, असं कसं चाललंय? तिला बरं. आई, मी जाईन एकटी. जाऊ दे त्याला. एकटी का एकटी? हे बघ तू हो पुढे. मी रांगणेकरांना तोंड टाकून 11च्यात पोचतो. अरे चहा घे बाबा. रांगणेकरांनी त्यासाठीच बोलवलंय. बाई, गेलो. आई, मी जाऊन येते. एकटी कशी जाशील? थांब, मी येते तुझ्या बरोबर. कॉंग्रॅच्युलेशन मिसेस देशपांडे, यू आर प्रेग्नंट. आणि बियल कुठे आहे? येणारे तो इथे. बरं. सुनीता, मला जरा शंका होतीच बरं का. गर्भारपणाची सगळी लक्षणं दिसत होती पण आता त्या डॉक्टरांनी सांगायला लागतं ना तुम्हाला. आमच्या वेळेस नव्हती अशी अपॉइंटमेंट वगैरे. काय झालं, बसलात का? अगं बाबू येईल ना. तुम्हाला खरंच वाटतं तो येईल? 11:30 वाजून गेले. तो नाही यायचा आता. चला आपण घरी जाऊ. असं म्हणते? हो, चला. बस सर. सकाळी 11ला दवाखान्यात येतो असं सांगितलं यानं, आणि आता रात्रीचे 11 वाजायला आलेत. पत्ता आहे का बघ त्याचा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. त्यात काय नवीन आहे? अगं एवढी आनंदाची बातमी समजलीये, म्हटलं सांगावं त्याला. कसं काय आणि कसं काय. नाटकापुढे शुद्ध आहे का घराची याला? वरण भात देऊ का ग तुला? नाही, मला काहीच खावंसं वाटत नाही. अगं असं कसं चालेल ग? दिवसभर पोटात अन्नाचा कण नाहीये तुझ्या. तुझं राहू दे, पण पोटातल्या जीवाची उपासमार कशाला करायची आपण? मी हे डाळिंबाचे दाणे खाईन. एवढ्यानं होईल तुझं? हो. बर. तुम्ही जाऊन झोपता का? मी भाईची वाट बघते. उपाशी पोटी झोपू नकोस हं? खाऊन घे. हो.
आणि बाबूलाला तर हाक मार मला हा. हो. सुनीता, ए सुनीता, सुनीता, मी झोप लागली होती का? डोळा लागला होता. मग उठलीस कशाला? तू उठवलंस. बरं ऐक ना, एक गुड न्यूज आहे. तुला कशी कळली? रांगणेकरांनी सांगितलं मला. अय्या, रांगणेकरांना कसं कळलं? तू फालतू चौकशा नको ना करू. ऐक ना माझं. नाट्यनिकेतन आता सिनेमात उतरतंय. त्यांचा पहिला सिनेमा कुबेर, आणि त्यात मला महत्वाची भूमिका आहे. कशी वाटली माझी गुड न्यूज? माझ्याकडे पण एक गुड न्यूज आहे. तुझी नंतर सांग ना ग. उषा किरण हिरोईन आहे, उषा किरण, आणि त्यात मला त्यांच्या धाकट्या भावाची भूमिका आहे. रांगणेकर मला म्हणाले, तुझं वय जास्ती आहे पण तू लहान दिसतोस. डाळिंबाची दाणे, अहो इतकी भूक लागली होती ना मला. काय म्हणत होतो बरं मी? हा, तर रांगणेकर मला म्हणाले, गोंडस दिसतोस तू, गोंडस. काय गोड आहे का डाळिंब हे? स्टोरीमध्ये काय, एक श्रीमंत कुटुंब असतं बरं का. त्यातला हा तरुण लाडावलेला मुलगा, हा म्हणजे मी. त्याला गाण्याचा, पेटी वाजवायचा भयंकर शौक. रांगणेकरांनी अचूक ओळखली माझी टॅलेंट. आणखीच का गं? नाही, एवढीच होतं. अरे हा, तू काहीतरी सांगत होतीस मला. काय ना? मला खूप झोप लागली. मी आले. एवढी गुड न्यूज, साधं अभिनंदन सुद्धा नाही. याई चहा दे ना ग. अभिनंदन. थँक्यू. सांगितलं वाटतं सुनीताने तुला. खरं तर पक्क होईपर्यंत काही सांगायचं नव्हतं. अरे डॉक्टरांनी पक्का आहे असंच सांगितलंय. डॉक्टर? रांगणेकर डॉक्टर कधी झाले? ते काय रे बाबूल, सारखं रांगणेकर रांगणेकर हा. आणि गधड्या, काल डॉक्टरकडे येणार होतास, वाट बघत बसलो आम्ही तुझी. अगं विसरूनच गेलो मी. हे सिनेमाच्या भानगडीत राहून गेलो बघ. तरीच काल सुनीता चिडचिड करत होती. अरे देवा, म्हणजे तुला काही ठाऊकच नाहीये? कशाबद्दल? अरे बाबूल, तू बाप होणार आहे. अच्छा. बाप रे. आत्ता लक्षात आलं माझ्या की काल सारखं काहीतरी गुड न्यूज आहे, गुड न्यूज आहे म्हणत होती, आणि मी माझंच काहीतरी बडबडत बसलो ग. कसा रे तू बाबू? अगं मी पण ठीक आहे. आत्ता लक्षात आलंय ना. आता बघ मी तिची कशी काळजी घेतो ते. चांगला आठवडाभर तिला रत्नागिरीलाच घेऊन जातो. घेऊन जाच. हा सिनेमा सोडावा लागला तरी काही हरकत नाही. आई, माझं फार दुर्लक्ष होतं का ग तिच्याकडे? ते जाऊ दे रे. उठ उठ उठ, आत्ता जा तिच्याशी बोल. खुश व्हायचंय अगं तुला. आत्ता काय आत्ता? ती सकाळीच बाहेर गेलीये. आता सकाळी कुठे बघ? अरे डॉक्टर साठ्यांची अपॉइंटमेंट होती तिची. हो हो. वा मातोश्री, तुम्ही आजीबाई होणार. आणि माझा बाबू वडील. वडील देशपांडे.
मला तुझा हा निर्णय पटलेला नाहीये सुनीता. मला एवढ्यात मूल नको होतं आई. तुला हा निर्णय पटलाय बाबूल? त्याला काहीच माहित नव्हतं. हा माझा एकटीचा निर्णय आहे आणि इतक्यात बापाची जबाबदारी घेणं त्याला कठीण जाईल. बापाचीच काय, नवऱ्याची सुद्धा जबाबदारी अजून त्याला समजत नाहीये. स्वतःच एखाद्या लहान बाळासारखं आहे. त्यालाच सांभाळावं लागतं. त्यातून अजून आम्हाला स्थिर व्हायचंय. म्हणून मला वाटलं नको इतक्यात मुलं. अगं मी केलं असतं सगळं त्याचं. हा असा तडकाफडकी निर्णय. त्याला एकदा विचारायचंच तरी. नाही आई, सुनीता म्हणते ते बरोबर आहे आणि हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे तिला. शेवटी हे सगळं तिचं तिला निस्तरावं लागणार आहे ना. तू दुखावली गेलीस हे समजते मला, पण आजच्या परिस्थितीत आम्ही मुलांचा विचार न करणंच योग्य आहे. मुलं काय होतील पुढे, त्याच्यासाठी आज दुःख करत बसायची काहीच गरज नाही. सुनीता, सॉरी. कसे आहेत भाई? भाई अजून कोमातच आहेत. अरे बापरे. तुम्ही या सुनीताबाईंना भेटा. आलोच. हो या. सुनीताबाई, रामदादा आलेत. अरे नाही नाही, बसा रामदादा, बसा बसा बसा. तुम्ही या, बसा ना. बसा. कसे आहात रामदादा? बरं आहे. आणि हे काय आणलंय? प्रेम आहे ना. बघू. घरी होती, म्हटलं भाईंना दाखवावी. शुद्धीवर आला तर बघेल. येतील शुद्धीवर. वा, सुंदर आहे. किती वर्ष झाली, पण अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतंय सगळं. तुम्ही सिनेमा सोडला तर वेगळ्याच जगात गेलात. खरं तर भाई सिनेमात खूप काही करू शकला असता. त्याने काही नको करायला पाहिजे होते. त्याने घाई नाही केली. त्याला शेवटचा सिनेमा सोडावा लागला. का सोडायला पाहिजे? काय रे दादा? काही नाही ग, 10-15 दिवसात चालायलाही लागेल. तो हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. तुला सांगतो, माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली. काय, पाय मोडून घ्यायची? अरे नाही रे, एक सिनेमा करायचा होता, पण कथा फारच वाईट होती. पण निर्माता मित्र म्हटलं करतो. परवापासून शूटिंग चालू होणार होतं, लेकिन इस हेअरलाईन फ्रॅक्चरने बाल बाल बचाया. काय रे जिथे तिथे विनोद? अगं विनोद कसला बाबासाहेब? आता बाबासाहेब कुठून आले? नमस्कार सुनीताबाई. अरे नमस्कार नमस्कार, या या बसा. या या या. सांगायचं ना. बसा हा, मी आलेच. कसं आहे? बरं, काय करून ठेवलं हे फुलं? अहो काही नाही, तुम्ही मला सारखं म्हणायचं ना रायगडावर कधी येताय. आता मी तुम्हाला सांगू शकतो, मी एका पायावर तयार आहे. चला. फार गंभीर नाहीये ना डॉक्टर? नाही हो. बरं का बाबासाहेब, तुम्ही आता आला सावकाश म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मी शिवाजी महाराजांच्या काळात असतो
तर मी कोण असतो? अफजल खान तर नाही, हा. तो धिपाड होता. औरंगजेब मला वाटतं, छे, 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 तो फार किरकोळ आहे हो. मला वाटतं शाहिस्ते खान. अहो नाही हो, त्याची सगळी बोटं कापली गेली, मला डाव्या हाताने लिहावं लागलं असतं. अरे काय? मी तुम्हाला सांगतो, मला शिवाजी महाराज असायला आवडलं असतं. अरे वा, वा छान. म्हणजे अफजल खानाला भेटल्यावर वाघनखं राहिली असती बाजूला, हा. तू त्याच्याशी गप्पा मारत बसला असतास. बरं विचारलं तर म्हणाला असतास मी त्याला हसवून हसवून मारून टाकणार आहे. उलट त्यापेक्षा एखादा सिनेमा करा शिवाजी महाराजांवर आणि त्यात कामही करा. वाह. काय वा नको. का ग? अरे दादा इतके सिनेमे केले, मनासारखं यश मिळालं नाही. त्यापेक्षा छान बसून लिहावं, MA करून छान प्राध्यापकी करावी. पण तू हे मनावर घेतलंस तर ना? अगं घेतलं मनावर. आज घेतलं आणि उद्या सोडलं. अगं नाही ग, आपले राजाभाऊ परांजपेत ना, त्यांनी पुढच्या पाऊलवरती पटकथा लिहितोस का म्हणून विचारलंय. भूमिकाही देत आहेत, पण आत्ता जातो आणि त्यांना नकार कळवून येतो. चला. फार मनावर घेऊ नका, पायावर ताण येईल. काही मनावर वगैरे घेतलेलं नाहीये त्यांनी. उत्तर सुचलं नाही ना की अशी आवेशपूर्ण वाक्य फेकतो. आता बघ जाऊन राजाभाऊंना होकार देणार हा. त्याच्या होकार काय होकार, त्यांना मी जाऊन सांगणार आहे, माडगुळकर पटाकथा लिहितील, मी लिहिणार नाही. श्रद्धानंद, त्याच्यामध्ये ढोलकीवाल्याची भूमिका आहे रे, ती कशी सोडता येईल? आणि राजाभाऊंचं म्हणणं असं आहे की माझ्यासारखा दुसरा चांगला नटच मिळणार नाही त्यांना. झालं म्हणजे MA बाजूला गुंडाळ. हे ग MA पक्क. अरे तुला सवड कुठे आहे MA करायला? हा? अरे आपलं सांगलीचं वेलिंग्टन कॉलेज आहे ना, तिथे आपले कवी गिरीश HOD आहे. मिनिमम अटेंडन्सची सवलत देतो म्हणाले तुला, मग काय कठीण आहे? नाही तू मनावर घेतलंस तर तुला काहीच कठीण नाही. हो मनावर घेतलेलं आहे मॅडम. अहो प्राध्यापकाची नोकरी चालून आली आहे मला, पाय मोडलेला असून. बेळगाव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर एक मिनिट थांबा ना. हा, बोल. तुमच्याकडनं थोडं मार्गदर्शन हवंय. अरे त्याचाच पगार मिळतो मला, बोल. सर आम्हाला नाही का वाचनाची फार आवड आहे, तर आम्ही कुठली पुस्तकं वाचावी? हे बघा, कुठलीही वाचा, पण फक्त आनंदासाठी वाचा. नापास होऊ या भीतीने नको. काय आहे, 10 मार्कांसाठी ज्ञानेश्वर लावलाय म्हणून ज्ञानेश्वरी वाचली तर मार्क मिळतील, पण ज्ञानेश्वर तुमच्यापर्यंत पोहोचेल का? नाही सर. या. सुनीता, सुनीता आलो बर का? तर चहा टाकतेस का सुनीता? अरे आलास तू? हाक नाही मारलीस ते? 2दा हाक मारली, पण तुझं हल्ली लक्षच नसतं माझ्याकडे. अरे ऐकू आलं नसेल. चहा टाकू? ताबडतोब. मग कसा गेला दिवस? काय झालं आज? काय रे कुठे हरवलास? कंटाळलो ग. मोठ्या उत्साहाने प्रोफेसर की स्वीकारली खरी, पण पुण्यासारखी मजा नाही इकडे. मित्रांची आठवण येत असणार. तिथे तुला उन्हाळक्या करायला मिळायच्या ना? हो ना. इकडे काय, कॉलेज संपलं की यायचं आणि नुसतं मासा मारत बसायचं, काय अर्थच नाही. हे एवढा वेळ मिळतोय तर अंमलदार अपूर्ण राहिलंय ते पूर्ण कर. ते काय बसलो की होऊन जाईल ग. 6 महिन्यापूर्वी बसला होतास, त्याच्यानंतर सवड मिळालेली नाहीये. मनात आणली ना. चला म्हणजे वर्षभरात काही अंमलदार पूर्ण होत नाही. लागली पैस, येत्या रविवारी नाटक कंप्लीट करतो का नाही बघ. ठीक आहे, नाटक पूर्ण झाल्याशिवाय सिगारेट ओढायची नाही. हे काय पैस? अगं ही कसली पैसे? ए सुनीता, हे काय वेळासारखं आलं? त्या नाटकाचा आणि सिगरेटचा काही संबंध तरी का? हे पुरुषोत्तम, तुम्हाला पण ना नको तिकडे ना आगाऊसारखं तोंड उघडायची घाणेरडी सवय लागली आहे. सुनीता, अंमलदार सुनीता ठाकूर. गुड मॉर्निंग सुनीता बाई. गुड मॉर्निंग. चल मी निघतो बरं का कॉलेजात. काही खाणार नाही आहेस? नाही ग, मला आजचं सकाळचं लेक्चर आहे. मी कॅन्टीन मधनं मागून काहीतरी. बर, मला सिगरेटचं पाकिट दे. मिळणार नाही. का? पैस विसरलास? सुनीताबाई, आतल्या खोलीमध्ये मी अंमलदारचा दुसरा अंक ठेवलेला आहे. सवड होईल तशी वाचा. काय? तू एका रात्रीत
पूर्ण नाटक लिहिलंस? येस. अरे वा, म्हणजे रोजच तुझं सिगारेटचं पाकिट लपवायला हवं. म्हणजे सगळं कसं पटापट लिहून होईल. बरोबर, पाकिट दे मला. हा, आणि मला संध्याकाळी यायला उशीर होणार आहे बरं का. अगं रिट्स थिएटर वरती जायचंय, राम गबाले आलाय ना. म्हणजे पार्टी आहे वाटतं. हे ग, पार्टी कसली. दुधभात सिनेमाचं दिग्दर्शन करतोय तो. मला पटकथा संवादांचं काम आहे. आपले रावसाहेब हरिहर आहेत ना, त्यांनी आमची बसायची व्यवस्था केली आहे. कोण रावसाहेब? तेव्हा अरुंधती मागच्या दाराने बाहेर पडणार एवढ्या तिला काय पियला? नमस्कार गवाले मास्तर. काय फर्स्ट क्लास चाललंय ना इथं? हो, एकदम मस्त रावसाहेब. इथं बसून काय लिहा तुमचं ते काय ते दूध भाताचं स्टोरी. हो. काय कोणी डिस्टर्ब करायला आलं तर सरळ ढोंगणावर लाद घालून हाकलून देतं बघा त्याला मी. अहो, लाथा बिथा नको, नुसतं सांगितलं तरी बस आहे. नाही असं नाही. स्टोरी लिहायचं म्हणजे इझी काय. शिंच्या मध्येच कोणी फिरून गाबडीचं वेळ खाणार हो तुमचं. ते एकदा लिंक तुटली की ते सगळं तुमचं ते स्टोरी सरळ गेलं किंवा गाडवाच्या गाव. काय चुकीचं बोललंय काय नाही. तुम्ही कधी काही चुकीचं बोलता का रावसाहेब? काय लागलं गिगलं सरळ मला सांगायचं मी आहे बाहेर. हा मग पेटवून देऊ का? नाही, त्या आमिर गेले गाबडीचं माची सणाला त्याची वाट बघते मी. लिहा तुमचं ते काय ते दूध भाताचं स्टोरी. आपुलकी आहे ना आपल्या पिक्चर बद्दल नाही. तुला सांगतो राम, हा माणूस म्हणजे मूर्तिमंत आपुलकीचे बघ. पिएल हा, एक फर्स्ट क्लास सजेशन. बोला. ते तुमचं ते पिक्चरचं हिरोईनचं नाव काय? अरुंधती. हा, अरुंधती. तिला ते लेडी सितारिस्ट करा. त्याचं काय तिने बायकांनी कसं असं सतार वाजवलं पाहिजे. हो. अरे राम राम राम, थांब थांब थांब. थांब काय लेडीज सितारीस काय करा. का? देवळातल्या भटजींची मुलगी आहे ती सितारीस कशी होईल भाई. मग बाप बदला घेऊ तिचं. त्याला ते आपलं खिरपासारखं तबला प्लेअर करून टाकावं. अहो शंकराच्या देवळामध्ये तबला कुठून भाई. मग देव बदला घेऊ. देव बदलायचं पियलं. बरं ठीक आहे, बघतो. ते पेटवून ते बघते मी. आणि काय कोणाचा शामत नाही हा तुम्हाला इथे येऊन डिस्टर्ब करायचं. हो. हा, मी बघते सगळं. हो. टुम, टुडुडुम, टुम. हा, चला. असं म्हणतायत आणि स्वतःच येऊन डिस्टर्ब करतात. अरे त्यांना समजतच नाही ते आतमध्ये येऊन आपल्याला डिस्टर्ब करतायत असं. अरे काय बोलायचं? गेलं आता काय? ते तुमच्या पिक्चरचं कोण ते हिरोईन असते? अरुंधती. हा, अरुंधती. तिला पोरग झालं का पोरगी? अहो, पोरग. पोरग. याद राखून ठेवा हं, ते पोर मारून बिरून टाकलं तर. अहो, नाही मारतो रावसाहेब, नाही मारत. नाही म्हणजे पोर मारून बायकांच्या ऑडियन्सला रडवून पैसे मिळवायचं म्हणजे पाप होशी तू. अहो नाही मारत म्हणतात ना ते. आता नाही मारत म्हणून नाही मारत. नाही म्हणजे मारायचं झालं तर ते हा तिचं ते बाप ते भडकी असते ते. म्हाताराच असतात ते, त्याला टाकायची मारू नये, द्यायच्या विहिरीत ढकलू नये, पण पोर नाही मारायचं. हा? हो. आताच एकदाच पेटवा. हो. नाही पेटवते मी ते येते ते हा. तिथे कडमडले नालायक आहे. जाऊ दे, नको. लेट आहे हा माणूस. तुला सांगतो धुंदी चढले याला. कसली? आपल्या खोलीत एक पटकथा लिहिली जाते याची. करेक्ट. हा माणूस सदान कदा स्वतःच्या धुंदीत नाही तर मग चिंतेत दुसऱ्याचं कसं भलं होईल याच्या. आता काय हो? तिला काय नाही, आपलं एवढंच सांगायला आलंय की आता मी पण तुम्हाला डिस्टर्ब करायला येत नाही. वा. गाडवच आहे. दूध भात स्टोरी चालू देतो. नाही तो काय. चला आता निवांत एक सिगारेट ओढतो बघ. पियलं ते माझीच आहे का तुमच्याकडे? त्या आमिर युसलेस आलं नाही हो अजून. ओ माडगुळकरानू, मगा घरनं पेटी खाजवतोय, काय नवं सुचतंय का नाही? अहो फुल देशपांडे, तुम्ही तुमचं बाजा वाजवायचं काम करीत राहावं. मला सुचलं की मी सांगतो. क्षमायला तुम्ही एका महाकवीला मोराच्या गाण्याची 4 कडवी लिहायला होता आणि ते बी बळजबरीनं. अहो काय करणार, निर्माते सरकारचा हुकूम पडला, उद्या रेकॉर्डिंग परवा शूटिंग, 3 कडवी झालीत की चौथं टाकला की राव. अहो लिहून टाका की तेवढी पास झाली तेवढी. अहो असं काय करताय? तुमच्यासारखा महाकाय कवी उद्या पुढं माग 1000 कडव्यांचं गीत मोरयन देणार, त्याला चौथं कडवं सुचू नये. वाजवा वाजवा, बाजा वाजवा तुमचं.
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. पावसाची रिमझिम थांबली रे. पावसाची रिमझिम थांबली रे. हो थांबा थांबा. काय झालं तिथं चाल बदलून बघूया. बघा हे कसं वाटतंय, मूड बदलतो ना. पावसाची रिमझिम थांबली रे. पावसाची रिमझिम थांबली रे. तुझी माझी जोडी जमली रे. अरे वा वा, मस्त आहे हे, असंच लिहून टाका. चालू आहे? हा. पावसाची रिमझिम थांबली रे. तुझी माझी जोडी जमली रे. आबाळात छान छान सातरंगी कमान. वा, आबाळात छान छान सातरंगी कमान. कमानी खाली त्यांना नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. माडगुळकरांनो, वा 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 वा. तुम्ही नसतात तर आमचं काय झालं असतं. धन्यवाद. चला बसूया. दुपारी अहो जेवायला बसूया. माडगुळकर. तू सगळे रिपोर्ट सांगते असते. जब्बार भीमसेन आलाय. पीएलचा वॉर्ड हेच आहे ना. हो. या. कशी आहेस सुनीता? बरी आहे. दौऱ्यावर होतो, सकाळीच आलो. आलास ते बरं झालं. कसा आहे भाई? चल बघूया. चल. ये. वसंता, पीएल झोपला असणार बघ घरी. आता त्याची वाट बघण्यात काही अर्थ नाही. अरे तू बस रे भीमसेन, तो येईल एवढं. कसला येतोय आता? सुनीताने सोडलं नसेल त्याला. जाऊ दे तू, चल आपण जाऊ शोधायला. आलेत साहेब आले. काय तू नाही आणलीस का दारू? आणि रे बाबा, ही घ्या. काय विस्की आहे? अरे पण केवढी बाटलीचं झाकण उघडलंस ना तर दारू अशीही चढून जाईल. माझ्या घरी एवढीच होती. काय जोशी, पुरणार आहे का तुम्हाला? घसा तरी ओला होईल का ह्यानी? अरे मी काय करू? युसलेस आहेस तू. बरं ठीक आहे, तुमचं चालू द्या. मी सुनीताला सांगितलं सिगारेट घेऊन आलोच. काय चार सामान्य नवऱ्यांसारखा बायकोला घाबरतोस रे? इकडे आमच्या समोर बाटलीची व्यवस्था कशी करायची हा एवढा मोठा गंभीर प्रश्न उभा आहे. चला शोधायच्या मोहिमेवर. सगळी दुकानं बंद झाली. दुकानात नाही म्हणते मी, शोधायची मोहीम आहे. एक जागा तिथे मिळेल नक्की. चल चल. ए नको रे, मला घरी जाऊ दे. सुनीता बोंबलेल रे. अरे तिला सांग आजूबाजूची दुकानं बंद होती. हडपसर पर्यंत जावं लागलं सिगरेट आणायला. हा, चल, 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 चल. मी सांगतो तुला काय. चल, चल. ए, वसंता. खूप उशीर झालाय. तुला सुनीताचा राग ठाऊक नाहीये. मला जाऊ द्या. गप रे भाई. कुमारावर